जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधास त्वा बोधवावे. अपत्या परिपाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परं ब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 10 समास 8 प्रचित निरूपण. ऐका प्रचितीची लक्षणे. प्रचित पाहेल ते शहाणे, येर वेळे दैन्यवाणे प्रचिती विण. परमार्थामध्ये प्रचितीला प्रत्ययाला खूप महत्व आहे आणि हा प्रत्यय न येता जे काही तुम्ही फक्त वाचता ऐकता त्याचं महत्व हे फार नाहीये, हे समर्थांना या समासात सांगायचं आहे. मग अनेक व्यवहारातील उदाहरणं समर्थांना यादी द्यायची सवयच आहे. इतकं त्यांचं व्यावहारिक ज्ञान अगाध आहे की ते 8-10 जाता जाता उदाहरणं देऊन टाकतात. का तर आपल्या मनामध्ये कोणती शंका राहायला नको. उदाहरणार्थ, अनेक रत्न आहेत, अनेक नाणी आहेत, त्यांची परीक्षा केली नाही, प्रचिती घेतली नाही की ती खरी आहेत, तर आपल्यालाच गंडा घातला जातो. एखादा घोडा आहे किंवा शस्त्र आहे, हे भरपूर चालवलं नाही तर ते चांगलं आहे की वाईट आहे हे कळत नाही. उगवणारं बी ते उगवून पाहिलं नाही आणि नुसताच व्यवहार करून टाकला आणि बी खराब लागलं तर आपल्याला नुकसान होतं. देही आरोग्यता झाली ऐसी जना प्रचिती आली, तरी मग अगत्य घेतली पाहिजे. मात्र अनेक लोकांना विशिष्ट प्रकारचं एक औषधी आहे, ती त्या प्रमाणामध्ये घेतल्याचा जर चांगला अनुभव आला असेल तरच शहाण्या माणसांना ती औषधी घ्यावी, अन्यथा ती घेऊ नये. ती आली नसेल प्रचिती आणि तसंच जर औषध घेतलं तर औषध राहिलं बाजूला, पण तुमची तब्येत अजून बिघडून जाईल. प्रचिती नाही आले आणि सुवर्ण करविले. सोन्याचा व्यवहार किती महागडा असतो आणि तो जर चुकीच्या पद्धतीनं केला तर आपल्यालाच गंडा घातला जाऊ शकतो. शोधून पाहिल्याविना काहीतरी एक कारण होणार नाही, निर्वाण प्राणास घडे. नीट लक्षपूर्वक काही महत्वाच्या गोष्टी जर केल्या नाही तर आपल्यालाच जीवनावर बेतू शकतं. म्हणून अनुमानाचं कार्य इथं उपयोगाचं नाहीये. भल्या माणसांनी अनुमानामध्ये अडकून राहू नये. उपायाचा अपाय हा ठरलेला आहे जर अनुमानामध्ये राहाल तर. पाण्यामध्ये डुंबणारी म्हैस आहे आणि तिला तिच्या खुरांपासून शिंगापर्यंत वरपर्यंत जर पाहिलं नाही आणि असाच जर व्यवहार केला तर कदाचित तो अंगलट येऊ शकतो. किंवा असं कधी घडतं का की तुम्ही घराचा व्यवहार केला आणि ते घर पाहिलंच नाही, परस्पर व्यवहार करून टाकला? असं कधी केलं जात नाही. त्यामुळं या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष पाहून निरखूनच घ्याव्या लागतात. नीट अन्न वस्त्र हे पाहिलं नाही आणि दूषित अन्न आणि एखाद्या वस्त्रामध्ये साप नाग लपला असेल असं वस्त्र जर परिधान केलं तर जीवावर बेतण्याची भीती असते. चोराच्या संगतीत राहिलो, हा चोर आहे हे ओळखू आलं नाही, आपलाच घात होण्याची भीती असते. अशी अनेक उदाहरणं समर्थ देतात. मग तांब्यापासून सोनं बनवणारे असे काही किमयागार लोक, सरकारच्या संमतीशिवाय करन्सी छापणारे, मुद्रा तयार करणारे लोक, कपट कारस्थान करणारे, दिवाळखोर मनुष्य आहे, त्यानं बडेजाव करून दाखवला, त्याचा वैभवाला भुललो आणि नंतर ते सगळं खोटं निघालं आणि मी अडचणीत आलो. अशा अनेक गोष्टी घडतात. याचं एकच कारण, तैसे प्रचिती विण ज्ञान. तसं प्रचितीने फक्त शब्दज्ञान आहे त्याच्याकडं, तेथे नाही समाधान. त्या शब्दज्ञानी माणसाकडं समाधान मिळणार नाही. करून बहुतांचा अनुमान अनहित झाले. अनुमान करण्यातच त्याचं आयुष्य निघून जातं आणि त्याच्याकडून तुम्ही विद्या घ्याल, त्याच्याकडून मंत्र घ्याल, त्याच्याकडून दीक्षा घ्याल, त्याचा उपयोग होणार नाही. तो अनुभवाचा असायला हवा. मंत्रयंत्र उपदेशिले, नेणते प्राणी ते गोविले, जैसे झाकून मारिले दुखणाईत. एखाद्या दुःखी झालेल्या माणसाला चुकीची मात्रा काहीतरी दिली आणि नंतर त्याला झाकून ठेवला आणि तो मरून गेला.
अशी स्थिती तुमची होऊन जाईल. म्हणून वैद्य पाहिला, कच्चा वैद्य बघितला, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळं मुलाचाच प्राण तुमचा गेला, अशी स्थिती होते. दुःखानं तर तो आतमध्ये जळफळाट होतोय आणि अरे कुणाला त्या मुलाची चिकित्सा करवली म्हणून विचारलं तर त्या वैद्याचं नाव सांगायला लाजतोय. मग हे आत्महत्या करण्यासारखंच नाही झालं का? आपल्या अभिमानामुळं चांगल्या व्यक्तीला तुच्छ लेखलं आणि कुठल्या तरी अडाणी माणसाला मात्र आपलंसं करून घेतलं, त्याला जवळ केलं आणि स्वतःचाच घात करून घेतला, असं घडतं. म्हणून पापाची खंडना झाली, जन्मयातना चुकली, ऐसी सोय प्रचित आली म्हणजे बरे. ज्याच्यामुळं पापनाश होतो, जन्मदुःख नष्ट होऊन जातं, अशी प्रचिती आणणारं ज्ञान व्हायला हवं. परमेश्वरास ओळखिले, आपण कोण असे कळले, आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. आता आपल्याला समर्थ रोड मॅप सांगतायत. व्हॉट इज युअर रोड मॅप? मनाच्या श्लोकात म्हटलं, गमू पंथ अनंत या राघवाचा. त्या रामरायांच्या पंथाला तुम्ही जा, बट व्हॉट इज द रोड मॅप? तुमचं ध्येय काय असलं पाहिजे? समर्थ म्हणतात, पापाची खंडना होईल, जन्माची यातना संपेल, अशी प्रचिती आणणार ज्ञान करून घ्या. ते ज्ञान कसं आहे? परमेश्वराला ओळखलंय, मी कोण आहे हेही कळलेलं आहे आणि मी आत्मनिवेदन करून परमेश्वराशी तद्रूप झालो आहे. हे झालं म्हणजे माझ्या जीवनाचं भलं झालं. ब्रह्मांड कुणी निर्माण केलं, कशापासून निर्माण झालं, मुख्य कर्ता कोण आहे हे कळलं, हे ओळखलं म्हणजे बरे. त्या ईश्वराला ओळखलं म्हणजे बरे. इथं अनुमान नष्ट झाला आणि जर अनुमान शिल्लक राहिला तर परमार्थ वाया गेला, कारण प्राणी संशयामध्येच बुडून राहतो. म्हणून हे परमार्थाचे वर्म लटिके बोले तो अधम. हे मी अनुभवानं सांगतोय. परमार्थाचं हेच वर्म आहे की प्रचिती असली पाहिजे, अनुभव सिद्ध असला पाहिजे. आणि लटके मानून बोलणार नाही पण मनातल्या मनात मानून राहतो, नाही हे काय सांगतात त्याच्यात काही अर्थ नाहीये. शास्त्राचा अभ्यास झाला, आम्हाला वेदांताचे प्रमेय कळले, आमचं पंचीकरण तयार झालं, बस हेच ज्ञान आहे असं जो मानून बसेल आणि समर्थ जे सांगतात की ती अनुभूती यायला हवी, त्याला जर खोटं मानेल तर तो अधमातला अधम आहे असं लक्षात घ्या, असं समर्थ सांगतात. आणि समर्थ म्हणतात, येथे बोलण्याची सीमा झाली. मला जो काही परमार्थ सांगायचा होता हा सर्व इथं सांगून झाला. नेणता न कळे परमात्मा, त्याचं ज्ञान झाल्याखेरीज परमात्मा कळत नाही. असत्य नाही सर्वोत्तमा तू जाणसे. सर्वोत्तमा श्री रामराया, मी काय सांगतो हे तुला कळतं. ह्या लोकांना कळेल अथवा न कळेल, पटेल अथवा न पटेल, ते मानतील अथवा न मानतील, पण मी हे जे बोलत आहे हे प्रत्ययाचं बोलत आहे, प्रचितीचं बोलत आहे. सर्वोत्तमा रामराया, तू जाणतोस मी काय बोलतोय ते. आणि समर्थ स्वतःच्या उपासनेची शपथ घेऊन सांगतायत. किती भाग्य आहे आपलं. समर्थ स्वतःच्या उपासनेची शपथ घेऊन आपल्याला सांगतायत, माझे उपासनेचा बडीवार, ज्ञान सांगेन साचार, मिथ्या बोलता उत्तर प्रभूच लागे. मी माझ्या उपासनेची शपथ घेतो, मी माझ्या उपासनेबद्दल विश्वासपूर्वक असं सांगतो की ज्ञान हे जसं आहे तसं सांगावं, हा माझा स्वभाव आहे. आणि जर मी म्हणतो हे खोटं असेल तर ते मी खोटं नाहीये, रामरायच खोटं बोलतायत असं म्हणावं लागेल. काय निश्चय समर्थांचा आहे बघा. म्हणून सत्याची बोललेले, म्हणून मी जे सांगितलं त्याबद्दल अनुमान बाळगू नका. मी जे बोललो ते यथार्थ सत्य बोललोय. कर्त्यास पाहिजे ओळखले. हे सगळं करणारा, विश्व निर्माण करणारा जो मूळ कर्ता आहे, तो जो मूळ आहे ज्याच्यामुळे हे सगळं निर्माण झालंय, त्याला ओळखलं पाहिजे. मायोद्भवाचे शोधले पाहिजे मूळ. माया का निर्माण झाली याचं मूळ तुम्हाला शोधता आलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ आता सांगतात, तेची पुढे निरूपण बोलिले प्रमाण, श्रुती सावध अंतःकरण घातलेचे घालावे. पुन्हा मी एकदा पूर्वी सांगितलेलं आहे, पण अधिक विस्तारानं आता बारकाव्यासहित तुम्हाला या मायेचे उद्भव कसा होतो हे सांगणार आहे. सूक्ष्म निरूपण चाललेलं असेल, पुन्हा पुन्हा तेच सांगावं लागेल, तर त्याला दोष मानू नये. याचं कारण पुन्हा पुन्हा सांगितलं की ते मनावर ठसतं आणि त्याचा लाभ श्रोत्यांनाच होतो. प्रचित पाहता निकट, उडून जाती परिपाठ, म्हणून हे खटपट करणे लागे. आता प्रचितीचं बोलणं सुरू झालं ना की लोकांची जी लोकधाटी असते
त्याच्यामध्ये ज्या काही कल्पना संकल्पना असतात त्या सगळ्या निरस्त होतात आणि मग लोकांना वाटायला लागतं, अरे बापरे, हे तर काहीतरी वेगळंच सांगायला लागले आणि शंका निर्माण होते. म्हणून परिपाठेची जरी बोलिले तरी प्रचित समाधान बुडाले. लोकांची जी समजूत आहे त्यानुसार बोललं तर प्रचितीचा अनुभव वेगळाच येतोय. हा सगळा गोंधळ आहे. म्हणून प्रचित समाधान राखले तरी परिपाठ उडे. प्रचितीचं समाधान टिकवून जर सांगितलं तर लोकांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत, कल्पना आहेत, त्याच्या विरुद्ध काहीतरी होतं. ऐसी साकडी दोहीकडे, म्हणून ही एक धरलं तर एक सुटतंय, दुसरं धरलं तर पहिलं सुटतंय. म्हणून बोललेची बोलणे घडे. म्हणून सतत 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 त्याच गोष्टी वेगळ्या 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 पद्धतीनं सारख्या सांगाव्या लागतात. दोन्ही राखून या कोडे उकलून लावू. पण आता परिपाठ सुद्धा बिघडवायचा नाही आणि अनुभूती सुद्धा बिघडू द्यायची नाही. ह्या दोन्हींचं उत्तम पद्धतीनं नियंत्रण करून मी आता तुम्हाला सांगतो, परिपाठ आणि प्रचित प्रमाण दोन्ही राखून निरूपण श्रोते परम विचक्षण विभ्रवत पुढे. पुढल्या समासामध्ये मी तुम्हाला दोन्ही बाजूंचं रक्षण करून आता सत्य काय आहे ते सांगणार आहे, असं म्हणून समर्थांनी प्रचित निरूपण नावाचा सुंदर समास इथं पूर्ण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.